नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सायमन भारसकर लिखित विसाव्याची भाकर ही कादंबरी. आज या कादंबरीचा पुढचा भाग आपण ऐकणार आहोत. पण श्रोते हो, तत्पूर्वी अजूनपर्यंत जर तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात सायमन भारसकर लिखित विसाव्याची भाकर. ज्या मॅडमचं सुनीलनी भाडं केलं ती मॅडम कॉलेजमध्ये एज्युकेशन डिपार्टमेंटला इंग्रजी स्पेशल होती. तीच ती मालविका सोनी मॅडम. एखाद्याचं नशीब. निराधार असलेली, उच्च शिक्षित असलेली मालविका रेल्वे स्टेशनवर उतरते काय, तिची पोलीस चौकशी होते काय, आणि 2 दिवसांच्या मुक्कामानंतर तिचं नशीब तिला सेंट फ्रान्सिस ज्युनियर कॉलेजमध्ये घेऊन जातं काय, आणि 1 आठवड्याच्या विश्रांतीनंतर तिला तिथे जॉब मिळतो काय. हा एक मोठा योगायोग म्हणायचा का ईश्वरी देणगी म्हणायची. निराधार निराश्रित यांचा आधार आसरा ईश्वर असतो. अनेक आशा आकांक्षा बाळगून मोठमोठी स्वप्न बघणारी मालविका माध्यमिक शाळेतनं चमकायला लागली. शांत सालस स्वभावाची मालविका 10वीमध्ये इंग्लिश मीडियममध्ये 92% मार्क घेऊन पास झाली. तिने पुढे 12वीला चांगली तयारी करून 95% मार्क मिळवले. जिल्ह्यात इंग्रजी माध्यमातनं पहिली आली. आईवडिलांची परिस्थिती बेताचीच होती. वडील फॉरेस्ट ऑफिसमध्ये कारकून म्हणून काम करत होते. अत्यंत इमानदार माणूस. मिळणाऱ्या पगारात व्यवस्थित चालू होतं. पण इमानदारी या जगात चालत नाही. इमानदारीनं काम करणाऱ्याला इतर लोक सुखानं जगू देत नाहीत. BScला असताना तिच्या वडिलांना एका पार्टीमध्ये नेऊन त्यांना वाईन पाजली गेली. रात्री 12 वाजता त्यांना कोणीतरी घरासमोर आणून सोडलं. लडखडत कसंबसं गेट उघडून ते दाराजवळ आले आणि पायरीवर बसले. खूप वेळाने त्यांनी आवाज दिला, पार्वती, पार्वती, मालविका. मालविकानं दार उघडलं आणि तिला बघून धक्काच बसला. पप्पा आज पिऊन आले होते हे तिच्या दृष्टीनं अनपेक्षित होतं. मम्मी कम ऑन, हरी अप. व्हॉट इज दिस पप्पा? पप्पा केम ड्रिंक मम्मा. दोघींनी धरून त्यांना आत आणलं, कॉटवर झोपवलं. पार्वतीने त्यांचे बूट काढले, सॉक्स काढले, त्यांना नीट झोपवलं. ते नशेतच बोलायला लागले. एन्जॉय दिस टाइम नाव, एन्जॉय. पार्वती, डोंट गेट टेन्शन. बट इट्स टाइम अँड रॉंग सिच्युएशन. बट आय एम ओके, आय एम ओके. नो टेन्शन पार्वती, मालू, नो टेन्शन. नाव आय एम स्लीपिंग. बडबड करत ते झोपी गेले. सकाळी उठल्यानंतर पार्वतीने त्यांना खूप ऐकवलं. पप्पांनी ऐकून घेतलं. रविवार असल्यानं माधव आज घरीच होते, पण डोकं मात्र धरलेलं होतं, कारण सवयच नव्हती. पहिलीच वेळ. डोकं जाम झालं होतं. दिवसभरात ना पार्वती काही बोलली ना मालविका. मालनी असती तर ती खूप बडबड केली असती. सगळं घर तिने डोक्यावर घेतलं असतं. मालिनी, मालविकाची मोठी बहीण. 4 वर्षांपूर्वी तिचं लग्न झालं. तिने एका मुलीला जन्म दिला. ती मुलगी 2 वर्षांची असताना ॲक्सिडेंटमध्ये नवरा बायकोचा अंत झाला होता. अगदी सडेतोड बोलणारी, निर्भीडपणे वागणारी, पण सरळ मार्गानं चालणारी. लग्नाअगोदर 2 वर्ष तिने सगळं घर ताब्यात घेतलं. व्यवहार तीच बघायची. खूप चांगली होती ती. खूप जिज्ञासू होती. यातच ती प्रपंच कसा करेल हे दिसून येत होतं. ती गेली आणि सगळं मोकळं झालं. जो तो आपापल्या मनाप्रमाणे वागत होता. स्वतंत्र विचारानं वागत असे. घरात 3च माणसं, पण त्रिकुटासारखी. त्या त्रिकोणाचा कधी चौकोन झाला नाही, वर्तुळसुद्धा झालं नाही. त्यामुळे ती त्या एकत्र वलयात राहतील का? नाही. आता काय, आता दर शनिवारी माधवराव पिऊन येत होते. त्याचा परिणाम घरात होत होता. रविवारी सुट्टी, एकत्र बसून हसत खेळत काढायचा रविवार.
आठवडाभराचा शीण एकमेकांच्या चांगुलपणात घालवायचा, पण आता तसं होत नव्हतं. पार्वती त्याबद्दल रागराग करायची. मालविका वडिलांच्या सानिध्यात राहत नव्हती. नंतर नंतर सवयच झाली. मग रोज त्यांना ते टॉनिक असल्याशिवाय जमत नव्हतं आणि याचा फायदा त्यांना ब्लॅकमेल करणाऱ्या लोकांनी घेतला. माधव अँटी करप्शनमध्ये अडकले. त्यांना शिक्षा झाली, नोकरीवरनं काढून टाकण्यात आलं. त्यांचे घर, इस्टेट याची चौकशी झाली, पण त्यांना काही मिळालं नाही. पण आता जगायचं कसं हा प्रश्न निर्माण झाला. एकदा वाटलं शिक्षण बंद करावं, कुठे जॉब मिळतो का ते बघावं. पण अचानक एक जण घरी भेट देऊन गेला. मम्मीचं सांत्वन केलं, घाबरू नका म्हणाला. साहेबांचे आमच्यावर उपकार आहेत, आम्ही ते उपकार विसरणार नाही आणि त्याची या जन्मात फेडही होऊ शकणार नाही. त्याच व्यक्तीनं मालविकाकडे बघून विचारलं, व्हॉट डू यू डू? आय हॅव पास 12th अँड वॉन्ट टू स्टडी फर्दर. नो प्रॉब्लेम, तो म्हणाला. यू विल गेट ॲडमिशन. आय विल सेंड फर्मली बाय युअर साईड, ओके. त्याने खिशात हात घातला, तिच्या हातात 5,000 रुपये ठेवले, म्हणाला, तुर्तास एवढे असू दे, नंतर तुम्हाला मासिक खर्च मिळेल. असं म्हणाला आणि त्याच्या त्या महागड्या गाडीत बसून तो माणूस निघून गेला. मालविका हातात ठेवलेल्या 5,000कडे बघत होती. हा अनोळखी माणूस. मी साहेबांना ओळखतो, माझ्यावर त्यांचे खूप उपकार आहेत असं म्हणतोय आणि तो सगळं हे आत्ता सहकार्य का करतोय याचा मात्र तिला काही उलगडा होईना. एक मात्र त्यांनी खरं सांगितलं की साहेबांना यात फसवलं गेलेलं आहे. साहेब त्या लोकांच्या आहारी गेले आणि त्यात गुरफटत गेले आणि समोरच्यांना तेच हवं होतं. त्यांनी बरोबर फायदा घेतला आणि त्यामुळे तुमचा प्रपंच उघड्यावर आला. यावरून असं वाटतंय की हा खरंच आपल्याला मदत करतोय. पप्पांविषयी त्याच्या मनात आदर आहे, कळवळ आहे. कधीतरी पप्पा त्याच्या कामही आले असतील, म्हणून त्या उपकारांची फेड तो बहुतेक अशा रीतीने करत असावा. पार्वती पुरी कोलमडली होती. कसाही असला तरी तिचा नवरा होता तो. ती खचली. मालविका तिला आधार द्यायची. तो माणूस दर महिन्याला मदत पाठवत होता, अधूनमधून भेटत होता. 2 वर्ष हे असंच चालू होतं. मालविकानं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. आता स्वस्थ बसून चालणार नाही, जॉब शोधला पाहिजे. तर एक दिवस तोच माणूस घरी आला. त्याने आस्थेवाईकपणे चौकशी केली. सगळं आलबेल होतं, पण आता एवढ्यावर थांबून भागणार नव्हतं. तो मदत करत होता म्हणजे सगळं आयुष्य त्याच्या जीवावर जगायचं का? कधीतरी हे बंद होणार. त्यासाठी अगोदर आपण काहीतरी खटपट केली पाहिजे. तो आला आणि आरामशीर सोफ्यात बसला. त्याच्यासाठी चहा करून आणला. पायाची आढी काढून त्याने टिपायवरनं कप हातात घेतला आणि म्हणाला, ये जरा बैस इथे, प्लीज कम सीट हिअर. चहा पिता पिता तो तिला विचारत होता की आता पुढे काय करायचं ठरवलंय. म्हणजे इथेच थांबणार आहेस का पुढे शिक्षण चालू ठेवणार आहेस? नाव डिसाइड व्हॉट टू डू नेक्स्ट. आर यू गोइंग टू स्टॉप हिअर और यू आर कंटिन्युइंग युअर एज्युकेशन? माझी तशी काही हरकत नाही आहे बरं का. तुला शिकायचं असेल तर मी शिकवू शकतो. तुला जॉब करायचा असेल तर मी तुला जॉब मिळवून देतो. तुला जे काही वाटतंय ते मोकळेपणानं बोल. तुझ्या मम्मीशी बोलेन मी. अबाउट व्हॉट? म्हणजे तुला काय हवं आहे, नको आहे? मी काय म्हणतोय, तुझ्या पप्पांना बाहेर यायच्या आधी त्यांना एक सरप्राईज द्यावं असं माझ्या मनात आहे. मला कळालं नाही ते. आय डोंट अंडरस्टँड. मालविका, अगं तू शिकलीस पण खूप भोळी राहिली आहेस. त्याच्या जबाबदारीतनं मुक्त करावं असं म्हणतोय मी. प्लीज कॅन यू टेल मी एक्झॅक्टली व्हॉट विल हॅपन? तो तिच्याकडे निरखून बघत होता. ती अगदी त्याच्या समोर बसली होती. पिवळ्या रंगाची सलवार पॅन्ट, मेहंदी रंगाचा कुर्ता झब्बा तिने परिधान केला होता. खूप सुंदर दिसत होती. कधी नव्हे तो आज तिला तो निरखून बघत होता. मनात म्हणत होता, तुझ्याबद्दल बोलतोय मी मालविका. अगं कुठपर्यंत बापावर बोज बनून राहणार आहेस? आता स्वतः जॉब करायची तुझ्यात हिंमत आली आहे.
स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची पात्रता तुझ्यात आहेस. तू निर्णय सक्षम आहेस. तू सांग, मी ते करतो. उद्या इंटरव्ह्यूला ये, मी तुला मेसेज पाठवतो. त्यावेळी त्या ठिकाणी तुझी सगळी डॉक्युमेंट्स घेऊन हजर राहा. तुला जॉब 100% मिळेल. येस, येस. आय विल कम. बघ, ही तुला बातमी कळाल्यावरच तुझ्या चेहऱ्यावर किती प्रसन्नता आली आहे मालविका. यू लुक हॅपी नाव. खरंच तुला सांगतो, तू खूप सुंदर दिसतेयस. यू लुक रिअली ब्युटिफुल. या बोलण्यावर मालविका खळखळून हसली. वाव, गुड, व्हेरी स्मार्ट, ओके, बाय. टेल युअर मामा. ती त्याच्याबरोबर दारापर्यंत गेली. तो बाहेर पडला, कार जवळ आला. कारचा दरवाजा उघडताना त्यांनी मागे वळून बघितलं. मालविकाकडे बघून हसला, बाय केलं. तिनेही प्रतिसाद दिला. तो ड्रायव्हिंग सीटवर बसला. तिने कारकडे बघितलं. त्यांनी हात बाहेर काढून पुन्हा बाय केलं आणि कार सुरू करून तो नजरेआड झाला. मालविका तशी दारात उभी होती, विचार करत. खरंच तो किती चांगला आहे, किती करतोय आमच्यासाठी. कोण करेल इतकं? स्वार्थ म्हणावा तर आमच्याजवळ तसं काहीच नाही. 1.5 वर्ष तोच आम्हाला मदत करतोय. मालविका खुश होती. उद्या तिचा इंटरव्ह्यू होणार, तिला जॉब मिळणार. किती सहज घडतंय ना हे. नाहीतर जॉब मिळवण्यासाठी किती चकरा मारायला लागतात. प्रलोभनं मिळतात, नकार द्यावा लागतो. पण उद्या नोकरी सहजासहजी पदरात पडणार होती तिच्या. रात्री तिला कधी झोप लागली तिच्या लक्षातच आलं नाही. सकाळी लवकर उठली, स्वतःचं आवरलं. 10 वाजता इंटरव्ह्यूला पोचायचं म्हणजे घरातनं 9 वाजता निघायला हवं. घरातल्या देवदेवतांची पूजा झाली. मम्मीच्या पायावरती नतमस्तक झाली. मम्मीनी भरभरून आशीर्वाद दिला आणि मालविका घरातनं बाहेर पडली. रिक्षावाल्याला हात केला. रिक्षावाल्याला पत्ता सांगितला. रिक्षा पळत होती, चढ उताराचा रस्ता पार करत होती. तसं मालविकाचं मनही धावत होतं. वडिलांनंतर आता ती घराची जबाबदारी पेलवणार होती. शहरापासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या नामांकित स्वामी शंकरानंद महाविद्यालयासमोर रिक्षा थांबली. बरीच मोठी संस्था होती. वातावरण अगदी शांत होतं, प्रसन्न होतं. 3 मजली भव्य इमारतीत शैक्षणिक कार्य व्यवस्थित चालू असलेलं दिसलं. अनेक सुशोभित झाडांनी सजलेली इमारत, बगीचा, मैदान, सगळीकडे रेखीवपणा होता. सगळा परिसर खूप छान दिसत होता. गेटवर वॉचमन होता. त्यांनीच पहिला इंटरव्ह्यू घेतला. त्याचं काम त्यांनी बजावलं. ती पुढे गेली. समोर चौकशी केबिन होती. तिथे जाऊन चौकशी केली. चौकशी केबिनवाल्यानं एकाला बोलवून घेतलं. म्हणाला, मॅडमला मीटिंग हॉलपर्यंत पोहोचवा. वळणं घेत घेत ती त्याच्या मागे चालत चालत त्या हॉलपर्यंत पोहोचली. तिथे 10-12 लेडीज खुर्चीवर बसलेल्या होत्या. प्रत्येकीच्या हातात फाईल होती. म्हणजे त्यासुद्धा इंटरव्ह्यूला आल्या होत्या. ती जवळ जाताच समोर बसलेला शिपाई उठला. त्याने तिचं अभिनंदन केलं. तिला नवल वाटलं. अशा पद्धतीनं रिस्पेक्ट देणारं विद्यालय तिला खूप भावलं. यासाठी तो अभिनंदन करतोय की यातलं कोणीही विद्यालयात मॅडम म्हणून येऊ शकतात. त्यामुळे त्यांना रिस्पेक्ट देणं हे माझं कामच आहे. परमेश्वरा, माझी निवड होऊ देत रे, अशी मनोमन देवाजवळ ती प्रार्थना करत होती. त्या सगळ्या मुली इंटरव्ह्यूसाठी म्हणून नटून थटून आलेल्या होत्या. सगळ्यांच्या चेहऱ्यावर मेकअप होता. पण मालविका, नो मेकअप, नो लिपस्टिक, नो पावडर, अगदी साधेपणानं आलेली. पिवळ्या रंगाची लेगिन, ब्राऊन कलरचा टॉप परिधान केला होता तिने. पण त्या साधेपणातही ती खूप छान दिसत होती. 11 वाजत आले तरी इंटरव्ह्यू काही चालू झाले नाहीत. सगळ्या आपापल्या मनगटातल्या घड्याळाकडे बघून वेळेबाबत चर्चा करत होत्या. बरोबर 11:15 वाजता एक शिपाई बॅग हातात घेऊन घाईघाईत आला. त्याच्या मागून सुटाबुटात मध्यमवयीन असलेला, विरळ केस असलेला, बहुतेक प्रिन्सिपॉल असावेत, आपल्या गळ्यातल्या टाय सैल करत समोर आला. शिपायांनी त्याला सॅल्यूट मारल्या. सगळ्याजणी उठून उभ्या राहिल्या. केबिनचा दरवाजा उघडला गेला. सरांनी केबिनमध्ये प्रवेश केला. आता इंटरव्ह्यूला सुरुवात होईल म्हणून सगळ्याजणी तयारीनिशी बसल्या. बेलचा आवाज आला. शिपाई आत गेला. काही वेळात कागद घेऊन बाहेर आला. कागदावरच्या लिस्टप्रमाणे सगळ्यांना बसायला सांगितलं. लिस्ट वाचली पण त्यात मालविकाचं नाव आलंच नाही.
लिस्ट बोर्डला चिकटवली गेली. मालविकाची धडधड चालू झाली. लिस्टमध्ये नाव नाही. तिने शिपायाला लिस्टमध्ये नाव नसल्याबद्दल विचारलं, पण भाषेचा घोळ. हिला मराठी समजत नव्हतं. शिपायाला इंग्रजी कळत नव्हतं. पण त्यांनी तोडकं मोडकं इंग्लिशमधनं सांगितलं, ओन्ली नेम, आय नो युअर नेम. बाहेर सगळ्या या इंग्रजीला हसायला लागल्या, पण तिने समजावून घेतलं. मालविकाचा चेहरा उतरला. तिचे ओठ कोरडे पडले, धडधड वाढली. मनात आलं, जावं का इथूनच. पण तिच्या लगेच मनात विचार आला की त्याला कॉल तर करून बघते. तिने मोबाईलवरनं त्याला कॉल केला. रिंग वाजत होती, पण कॉल रिसीव्ह होत नव्हता. तिने खूप वेळा ट्राय केला, पण कॉल रिसीव्ह झालाच नाही. मालविकानं याआधी त्याला कधी कॉल केला नव्हता. आज मात्र तिचा नाईलाज झालेला होता. 5 मिनिटांनी तिने पुन्हा ट्राय केला. आता आउट ऑफ रेंज दाखवत होता. 12 वाजले. ती हताश झाली होती. तिने शेवटचा कॉल ट्राय करावा म्हणून कॉल केला. तो आता एंगेज लागला. 2 मिनिटात पुन्हा कॉल केला तर आउट ऑफ रेंज. ती नाराज झाली, माघारी फिरली. एक रस्ता बंद झाला तर निराश होऊ नका. दुसरा रस्ता सापडेल, पण तुम्ही चालणं मात्र थांबवू नका. ती 5-10 पावलं पुढे जाताच पाठीमागनं आवाज आला. तिने मागे वळून बघितलं. शिपाई आवाज देत होता, मालविका मॅडम म्हणून. ती म्हणाली, येस. सॉरी मॅम, प्लीज कम अँड सिट देअर. तिच्या मनातली निराशा, मरगळ झटक्यात निघून गेली. त्याच्यावर विश्वास आहे. तो कधी खोटं बोलत नाही आणि जे बोलेल ते तो करतो. मालविका येऊन बसली. एकीनं शिपायाला विचारलं, भैया कब चालू होगा इंटरव्यू? बस सर आएंगे तो चालू होएगा. या नजदीक तक पहुंचेले. वो देखो सर आ गए. एक शिपाई सरांबरोबर जवळजवळ पळतच येत होता. खूप जलद गतीनं सर चालत होते. झपाझपा पावलं उचलत सर निघाले होते. सगळ्या उठून उभ्या राहिल्या आणि मालविका चकित होऊन बघायला लागली. आलेले सर तो माणूस होता. माय गॉड. दोघांची नजरानजर झाली. तो तिला बघून थबकला. त्याची पावलं संथ पडायला लागली. दोघांच्या ओठांवर हास्य उमटलं. सगळ्यांनी सरांना नमस्कार केला. शिपायानं त्याला सॅल्यूटच मारला. कॅबिनचा दरवाजा उघडला गेला. सरांनी आत जाताना मागे बघितलं. सगळ्या सरांकडे बघत होता, पण सरांची नजर मालविकावर होती. आज इंटरव्ह्यूचा शेवटचा दिवस. गेले 2 दिवसात 55 मुलाखती झाल्या. आज 13. मुलाखतीला एकूण 68 मुली आलेल्या होत्या. त्यातून दोघींची निवड होणार होती. 68 महिलांची यादी फलकावर लावलेली होती. मुलाखती देणाऱ्या सगळ्या टेन्शनमध्ये होत्या. या 13 जणींमधनं एकीजवळ आमदाराचं शिफारसपत्र होतं, तर दुसरीकडे जिल्हा परिषद अध्यक्षाचं शिफारसपत्र होतं. त्या दोघी आशावादी होत्या. तो आल्यानंतर अवघ्या 15 मिनिटात मुलाखती चालू झाल्या. चौघींची मुलाखत झाली. त्या बाहेर आल्या, पण त्या आउटडोअरला बसवल्या. तो बाहेर आला आउटडोअरनं. त्या चौघी उठून उभ्या राहिल्या. त्यातली एक जण पुढे आली. त्याच्याशी हसून ती काहीतरी बोलत होती. तो तिच्या जवळ जाऊन म्हणाला, गुड लक, आणि तिथून वळाला इंडोरच्या बाजूला आला. त्यातली एक जण उठली. तिने आमदाराचं पत्र दाखवलं. तिलाही तो नो टेन्शन असं म्हणाला आणि मालविकाकडे न बघता निघून गेला. मालविका काय समजायचं ते समजून गेली. एक एक करून मुलाखती होत होत्या. शेवटचा नंबर मालविकाचा. तिला आवाज दिला गेला. मालविका आत गेली. विनम्रपणे मान झुकवून तिने नमस्कार केला. तिला समोर बसायला सांगण्यात आलं. मुलाखत घेणारे 3 जण तिथे बसले होते. त्यात एक लेडीज होती. फॉर्मॅलिटीजप्रमाणे प्राथमिक प्रश्नोत्तरं झाली. तिची फाईल त्यांनी बघितली आणि नंतर विचार करू असं तिला सांगण्यात आलं. ती माघारी फिरली आणि समोरनं केबिनचा दरवाजा उघडला गेला. त्या दारातनं तो आत आला. त्यांनी तिला थांबवलं. तो आत आला, खुर्चीवर बसला. ती उभीच होती. त्यांनी चौकशी केली. 2 जागा. मुलाखती 68. शिफारसपत्र 2. एक आमदाराचं, जिल्हा परिषद अध्यक्षांचं दुसरं. काय करायचं? नो नो सर, बस एक ही मांग है मेरी. मैं तो मेरा कभी काम लेकर आया नहीं आपके पास. चौगुले सर को मैं रुकवाता हूँ. मैं उसे फ़ोन करता हूँ. आप चिंता मत करो. ये देखो सर, आप दोनों में से एक कैंसिल कैसा होगा ये कोशिश करो.
और सर कोई नज़दीक यानी घर का कोई हो तो सिफारिश करो ना, दूसरों के लिए हमें शर्मिंदा कर रहे हो. देखो ठाकुर सर, ये दूसरी कोई नहीं है. ये दूसरी कोई नहीं है, ये मेरी मंगेतर है. असं म्हणत त्यांनी तिचा हातच हातात धरला. मालविका गांगरून गेली. तिचा हात थंड पडलाय याची त्यालाही जाणीव झाली. त्यांनी तिचा हात 2-3 वेळा दाबत तिला धीर धरण्याचा संकेत केला. समोर मुलाखत घेणाऱ्या सरांनी कपाळावर हात फिरवायला सुरुवात केली. त्या सरांनी हळुवारपणे मालविकाकडे बघितलं. खुर्चीवर रेलून बसले. कामकाज संपलं. ती बाहेर आली. त्याच्या त्या वाक्यानं तिचं अंग थरथरत होतं. हे असं अचानक कसं घडलं? ती पटकन खुर्चीत बसली. कपाळावरचा घाम तिने रुमालानं पुसायला सुरुवात केली. तो बाहेर आला. त्याने तिच्याकडे बघितलं. तिची अवस्था बघितली. तो तिच्या जवळ आला. ती रुमालानं हवा घेत होती. आता त्याच्याकडे बघायची हिंमत राहिली नव्हती. पण त्यांनीच आवाज दिला, मालविका कम ऑन प्लीज. ती लवकर उठेना. तो ती उठायची वाट बघत होता. शेवटी त्यांनी तिच्या खांद्याला धरलं. तिला भानावर आणलं. तिला उठायला भाग पाडलं. बाकीच्या मुली ते बघत होत्या. आता परत इथे काही ऐकायला नको म्हणून ती पटकन उठली. कम ऑन प्लीज. तो पुढे चालत राहिला. ती त्याच्या मागून चालत राहिली. थोड्या बाजूला गेल्यावर त्यांनी तिला थांबवलं. मालविका, युअर इंटरव्ह्यू इज सक्सेसफुल. ओके, बट व्हाय यू से आय एम युअर मंगेतर? हां, मंगेतर. त्यांनी तिच्याकडे बघून स्मिता हास्य केलं. त्यांनी तिला सविस्तर सांगितलं, अरे मैं क्या गलत बोला क्या? तुझे देखने को किसी को भी लगता है कि ये तो मेरी मंगेतर होनी चाहिए, इतनी ब्यूटीफुल हो तो. और तुमने और मैंने मंगनी की तो क्या गलत किया? अगर तुम्हारी इच्छा है तो बोलो. असं म्हणून तो तिला बाहेर घेऊन गेला. गेटवर आल्यावर आलिशान कार समोर येऊन उभी राहिली. तो म्हणाला, चलो गाडी में बैठो, घर पे छोड़ देता हूं. आयुष्यामधला एक आशेचा किरण अंधार दूर करतो. तो समोर बसला. ती मागे बसली. गप्पा गोष्टी करत करत त्यांनी तिला तिच्या घरी सोडलं. गाडीतनं खाली उतरून तिने स्मिता हास्य केलं. थँक्स म्हणायला विसरले नाही. त्यांनी हात खिडकीतनं बाहेर काढला. हस्तांदोलनासाठी तिनेही त्याच्या हातात हात दिला. प्रथम स्पर्श होता तो. तो थोडा थरथरला. त्याला त्याची जाणीव झाली. नहीं नहीं नहीं, ऐसा नहीं करना का, थोड़ा धीरज रखो. मैं नहीं तो कोई और तुम्हें सिलेक्ट करेगा. शादी के लिए कहता हूँ मैं. वैसे मेरी ये ऑफर समझो, सोच लो, कोई जबरदस्ती नहीं है. तो हिंदीत बोलला. तिला समजलंच नाही. आलिशान गाडी निघून गेली. मागे वळून गेटकडे जाता जाता तिने उजव्या हाताचा तळवा बघितला. याच तळहातात त्याचा हात विसावला होता. त्याच हातानं दाबून त्यांनी तिला धीर दिला होता. न पटलेला पण सुखद धक्का देऊन जाणारा तो शब्द, ये मेरी मंगेतर है. किती विश्वास ठेवायचा त्याच्यावर? जोपर्यंत पूर्ण सत्य माहीत होत नाही तोपर्यंत शांत राहणं योग्य असतं, कारण असत्यापेक्षा अर्धसत्य जास्त घातक असतं. दुसरं मन म्हणत होतं की एका मिनिटात तुमचं आयुष्य बदलू शकत नाही, पण 1 मिनिट विचार करून घेतलेला निर्णय तुमचं आयुष्य नक्कीच बदलू शकतो. हे मनात आलं आणि चेहऱ्यावर गोड हसू आलं. मन लाजलं. ती दारात आली तर दार बंद होतं. पण आज दरवाज्यात तिला थोडं वेगळेपणा दिसला. पायरीवर कोणातरी पुरुषाच्या चपला होत्या. ती क्षणभर गोंधळली. आतला दरवाजा कधी नव्हे तो बंद होता. ती 2 मिनिटं तिथेच शांतपणे उभी राहिली. विचार करायला लागली, कोण असेल आतमध्ये? आतला दरवाजा का लावून घेतलाय? तिने आवाज न करता दरवाजा लोटण्याचा प्रयत्न केला, पण तो आतून बंद होता. दाराला कान लावला तर आतलं काही ऐकू येत नव्हतं. मम्मी आत होती. मम्मी गेले आठवडाभर उदास वाटत होती. कदाचित तिला पप्पांची आठवण येत असणार. 2 वर्ष झाली ना दोघं एकमेकांपासून वेगवेगळे. 30 वर्ष एकत्र काढली त्यांनी. मालविकानं संध्याकाळी 5 वाजेपर्यंत घरी परत येईन असं सांगितलं होतं, पण ती 2 वाजताच घरी आली होती. जवळजवळ अर्धा तास बाहेरच्या रूममध्ये ती वेट करत बसली. वेगळीची शंका तिच्या मनात यायला लागली. तिला मम्मीचा खूप राग आला. ती रागे उठली. दरवाज्याजवळ आली. तिने टकटक केलं. 2-4 वेळा तिने दरवाजा ठोठवला. नंतर दरवाजा उघडला गेला.
दारात मम्मी उभी होती. ती थोडी अस्ताव्यस्त वाटत होती. मालविका तिच्याकडे डोळे वटारून बघायला लागली. आतमध्ये एक पुरुष पलंगावर नेलाजऱ्यासारखा पसरला होता. पार्वती मालविकाकडे बघून हसली. तिला आत ये म्हणाली. मालविका आत गेली आणि तिला धक्काच बसला, कारण पलंगावर होते तिचे पप्पा. तिने पप्पा असं म्हणून त्यांना मिठीच मारली. आज 2 वर्षांनी तिचे वडील तिला भेटले होते. खूप अशक्त झाले होते. मालविकाच्या डोळ्यातनं आनंदाश्रू व्हायला लागले. तिने डोळे पुसले, पुन्हा पप्पांना कवटाळलं. मग तिने पार्वतीकडे बघितलं. 2 वर्ष हरवलेलं हास्य आज पार्वतीच्या मुखावर पुन्हा एकदा दिसायला लागलं होतं. तिच्या हातापायात आलेली मरगळ निघून गेलेली कळत होती. पार्वती खूप आनंदी दिसत होती. पार्वतीसाठी पुन्हा स्वर्ग धर्तीवर उतरून आला होता. आज प्रत्येक फोटोपुढे, देवदेवतेपुढे अगरबत्तीचा धूप निघत होता. सगळं घर कसं प्रसन्न वाटत होतं. मखरातले देव आता जागे झालेले होते. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सायमन भारसकर लिखित 20व्याची भाकर ही कादंबरी. आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.